मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. विटेकरांनो, तुमच्यासाठी मेगा डिस्काउंट ऑफर. 20 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या मध्यवर्ती बुक सेलर्स कडून धमाकेदार ऑफर. क्लासमेट आणि नवनीतच्या ब्रँडेड वह्यांवर तब्बल 25% सूट, तर अन्य कंपनीच्या वह्यांवर देखील 50% पर्यंतची मोठी सूट. एवढेच नव्हे तर 2500 रुपयांच्या खरेदीवर मिळणार आकर्षक भेटवस्तू एकदम फ्री. त्वरा करा, विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मध्यवर्ती बुक सेलर्सच्या धमाका ऑफरचा लाभ घ्या. संपर्क आपल्या स्क्रीनवर. मानगंगेच्या कोरड्या पात्रात भाजपने अनोखे आंदोलन करून आमदारांचा तीव्र निषेध केलाय. आटपाडीत टेंभूच्या पाण्यावरून आमदार सुहास बाबर यांना टार्गेट करण्यात आलंय. कोरड्या नदीत पाण्याबाबत फलक, बॅनर आणि उपरोधिक घोषणा देऊन भाजपने जोरदार निदर्शने केली आहेत. तर आमदारांना महाराष्ट्र शासनाने पाणीदार आमदार ही पदवी बहाल करावी, अशा शब्दात आमदार सुहास बाबर यांचा आटपाडीत जोरदार विरोध करण्यात आलाय. आमदार साहेबांचं मोठं करायचं. पॅन्टवर घ्या, पॅन्टवर घ्या. नाही आता जहाजच नाही लय रे, अपदा व्हायला लागली पाण्यातून जाय मास्क पाणी आले, चौकात जाऊ द्या. पाणी आले, पाणी व्हायला लागले, वाहने कामात चालू द्या. पाणी वाहून जातील. बघताय काय रागानं वाटोळ केले वाघानं. आमच्या हक्काचे पाणी, आमच्या हक्काचे ऑफर 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 नदीमध्ये बोटिंग चालू आहे. ऑफर 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 नदीमध्ये बोटिंग चालू आहे. नदीत आलेलं पाणी, त्या पाण्याची पाणी करायला आम्ही आलोय. प्रचंड पाणी आलंय. उन्हाळा जादा असल्यामुळं या पाण्यामध्ये बसून आम्ही या ठिकाणी आनंद घेतोय. आमदारांनी पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळं इथला शेतकरी शेती वाहून जाणे सुद्धा इथं शक्यता आहे. आणि त्यामुळं ह्या पाण्याचा धोका पाहता आमदारांना एखादी मोठी पाणीदार ही पदवी राज्य शासनानेच बहाल करावी आता, अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय. मान नदीवरचा जो पूल आहे दिगंची पंढरपूर रस्त्यावरचा, तिथल्या नागरिकांनाही आम्ही या निमित्तानं आवाहन करतोय की त्यांनी वाहने बघून चालवावीत. पुरामध्ये पाणी तुमची वाहनं वाहून जाऊ शकतात. पुलावरून प्रचंड प्रमाणात पाणी वाहतंय, त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे, वाहनांची खबरदारी घेतली पाहिजे. हे आवाहन आम्ही या निमित्तानं नागरिकांना करतोय. नदीकाठला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी आहेत, ज्यांच्या मोटारी आहेत, त्या सर्वांनी आपापले खबरदारी घ्यावी. आता आपलं प्रचंड वेगामुळं शेत सुद्धा वाहून जाईल, इतक्या मोठ्या वेगानं हे पाणी आलेलं आहे. त्याचा वेग पाहता, पाण्याचा वेग पाहता आपण सतर्क राहावं, सावध राहावं आणि खबरदारी घ्यावी. मान नदी बारमाही, मान नदी बारमाही, मान नदी बारमाही. पाणी आमच्या हक्काचे, पाणी आमच्या हक्काचे. ऑफर 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 नदीमध्ये बोटिंग चालू आहे. ऑफर 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 नदीमध्ये बोटिंग चालू आहे. ऑफर 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 नदीमध्ये बोटिंग चालू आहे. दुष्काळी आटपाडी तालुक्यातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. टेंभू योजनेचे पाणी आणि सिंचनाच्या प्रश्नावरून संतप्त शेतकरी व भाजप कार्यकर्त्यांनी आज मंगळवारी मानगंगा नदीच्या कोरड्या पात्रात उतरून केलेल्या अनोख्या उपरोधिक आंदोलनाने तालुकाभर खळबळ उडाली आहे. नदीत पाण्याचा थेंब नसताना मानगंगा तुडुंब वाहत आहे असा दावा करणारे फलक, बोटिंगची जाहिरात करणारे बॅनर आणि वाहन चालकांना सावधानतेचा इशारा देणाऱ्या पाट्या लावून आमदार सुहास बाबर यांचा विरोध करण्यात आलाय. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी टेंभू योजनेचे पाणी तालुक्यात आणल्याचा दावा करण्यात आला.
तसेच पुजारवाडी, आटपाडी, उंबरगाव परिसरातील बंदिस्त पाईपलाईन योजनेचे भूमिपूजनही मोठ्या उत्साहात करण्यात आले. मात्र निवडणुकीनंतर परिस्थितीत कोणताही लक्षणीय बदल झाला नसल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. एवढेच नव्हे तर मानगंगा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडलेले असतानाही आंदोलकांनी गुडघ्यापर्यंत पॅन्ट वर करून निषेध नोंदवला. याशिवाय बोटिंगच्या उपरोधिक जाहिरातीच्या बॅनरसह सावधान, पुलावरून वेगाने पाणी वाहत आहे, मानगंगा नदी तुडुंब वाहत आहे, आमदारांनी आणलेल्या पाण्यामुळे नदीकाठची शेती वाहून जाण्याची शक्यता आहे असे मजकूर छापण्यात आले होते. तसेच सतर्क रहा, सावध रहा अशा शब्दात नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या संपूर्ण आंदोलनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले, पंचायत समिती सदस्य दादासाहेब मोटे, विष्णुपंत अर्जुन, उमाजी चव्हाण, आबा भानवसे, अनिल सूर्यवंशी, आनंदराव देशमुख, अनिल चव्हाण यांच्यासह तालुक्यातील विविध भागातील शेतकरी सहभागी झाले होते. बघूया ते काय म्हणतायत. त्यावेळी इलेक्शन होतं, त्यावेळी पाणी नग म्हणलं तरी आमच्या इथं पाणी भरपूर येत होतं. आज आम्ही पैसे भरून सुद्धा आम्हाला पाणी दिलं नाही आणि पैसे भरलं आणि पैसे भरून आलं तुम्हाला 8 दिवस पाणी सोडतो म्हणते ते आणि 2 दिवस सोडते ती नॉर्मल प्रेशर आणि परत ते तिसरा गेले का म्हणते गणचक्रमाळा असो दिगंच असो आम्ही तुम्हाला पाणी सोडले. ऍक्च्युअली पाणी त्यांनी सोडलं नाही, काय नाही, उगाच नॉर्मल 1-2 दिवस सोडल्यागत करायचं, नॉर्मल कॉक सोडायचा आणि पाणी येणं नाही जाणं नाही काय नाही. पुरं शेतकरी पिकं हाय अशी जळायला लागलीत, पिकं सगळी होरपळायला लागलीत, तरी कुणाचं ध्यान नाही, कुणाचं लक्ष नाही. आमदार साहेब कधी आले नाहीत आणि बघितलंही नाही. इकडं काय मागणी आहे तुमच्या? आम्हाला आता पाण्याशिवाय काय सुचत नाही. सगळी शेती आणि सगळं ऊसाची शेती आहे आमची भागातली. टेंबूचं पाणी आलंय म्हणून आम्ही जास्त ऊस लावलं आणि सगळं ऊस आमचं जळून चाललेत. पुरे राख रांगोळी शेतीची आमच्या व्हायला लागली. आता घोषणा वगैरे झालती का 12 करणार वगैरे? हो, 12 करणार घोषणा झाली. टेंबूचं पाणी तुम्हाला पाळे टू पाळे येईल म्हणून सांगितली होती. कुठलं साहेब ऐकत नाहीत, फोन उचलत नाहीत. मग इथली माणसं लगेच म्हणते चला आमदारकडे जाऊया असं तसं. त्यांनी म्हणायचं सोडा 2 दिवस, 1 दिवस सोडते ती, सोडल्यागत करते ती, पाणी येत नाही, जात नाही, काय नाही. आणि आता सध्या पिकं दिगंची भागातली पुरी पिकं सगळी होरपाडून जळून चाललीत. अजून कोण आलं नाही बघायला आणि पाणी सोडतो असं ठोस आश्वासन देत नाहीत. पोस्टरवर तर लिहिले नदी तुडुंब भरून वाहत आहे. हीच पाणीदार आमदाराचं घोषणा आणि हीच पाणीदार आमदारानं चालवलेलं यंत्रणा आहे. त्याच्यामुळेच आम्ही शेतकरी अडचणीत आलोय. त्यांच्या ह्या शब्दामुळे आम्ही ऊस ज्यादा लावले. अहो 10 एकर केळ लावले आम्ही, पुरे आमची वाळून चालली, जळून चालली. ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, काय नाही काय. आज भारतीय जनता पार्टी आटपाडी तालुक्याच्या वतीनं जे वेगळं आंदोलन या ठिकाणी करण्यात येते. खरं तर ह्या परिसरामध्ये पाण्याची अडचण पहिल्यापासूनच आहे आणि अनेक वेळा इलेक्शन आले, इलेक्शनच्या वेळेस फक्त पाणी सोडायचं. आता अशी परिस्थिती आहे की मागच्या वेळेस इलेक्शन होतं 24ला, तर पाणी भरपूर होतं, पण आता आपण त्याच नदीत आहे आणि ही नदीचं चित्र आपण बघतोय की पाण्याची प्रचंड अडचण आहे. आज जून चालू झाला, अजून पावसाचा काय टाऊन टू टाऊन लागत नाही. तरी माझे सन्मान्य आमदार साहेबांना विनंती आहे की बाबा तुम्ही या इथं परिस्थिती बघा, स्वतःला पाणीदार म्हणून घेताय, समजून घेताय, तर माणसांना, शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या ताकद वापरून या ठिकाणी पाणी सोडून शेतकऱ्यांना आमचा फायदा करून द्या. एवढंच. आजच्या आंदोलनात काय संदेश द्यायचा तुम्हाला? काय नाही, तुम्ही स्वतःला पाणीदार म्हणून सगळे तुमचे कार्यकर्ते वगैरे म्हणतेच पाणीदार वगैरे. आता हे आपण जिथं उभा आहे मानगंगा नदी पात्रात, या पात्रात सगळे शेतकरी आज आलेले आहेत. त्या शेतकऱ्यांची तुम्ही प्रतिक्रिया घ्या की बाबा काय अडचण आहे, काय. आज जवळजवळ 15-20 दिवस झालं टेंबूचं पाणी येणार म्हणून पिकं चालू आहेत, पाऊस येतोय म्हणून सगळे थांबलेत, पण अजून काहीच ठाव ठिकाणं लागत नाही. आपण आता इथं उभा आहे, तुम्ही स्वतः सगळे फिरून बघा परिस्थिती काय आहे काय. मोबाईल घ्यायचाय पण पैसे कमी पडतेत, मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका. आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा. कुठल्याही कंपनीचा फोन असू दे, यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस. म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी. पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर, कराड रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक